तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला हायड्रोपोनिक चाऱ्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. तर आपण सुरुवातीला स्टीलच्या पाईपांची एक रॅक बनवून घेतली व तिला आपण हिरव्या शेडनेटने कव्हर केलेलं आहे आणि त्याला आपण वरून फोगर लाईन दिलेली आहे. ठिबकची लाईन असते तिलाच. आणि आपण मार्केटमधून ट्रे आणून आणि त्याला चारा 1 दिवस आधी किंवा 24 तास आधी आपण भिजत टाकतो व नंतर तो चारा आपण तो गहू किंवा मका आपण डायरेक्ट ट्रेला टाकत असतो आणि ती अशा पद्धतीने नंतर लाईन चालू होते. तर आपण या पद्धतीने करून कोंबड्यांना ते टाकू शकतो. याच्याने आपला 30 ते 40% खर्च वाचतो व आपण अशी टाकी लावून आणि तिला मोटार लावून वरून काउंटर लावलेले आहे. त्याच्याने ती प्रत्येक 1 तासाला 30 सेकंद चालू असते आणि 30 सेकंद पूर्ण हायड्रोपोनिक चाऱ्याला पाणी मिळते व ती अशा पद्धतीने आपण जोडून आणि ती पाठवलेली आहे.